किती वेळ आहे? तर मॅडम म्हटलं फक्त अर्धा तास. तर मी पाऊण तास घेऊ शकतो. मी आल्यालाच मॅडमना म्हटलं की पतंगराव कदम साहेबांच्या बद्दल बोलायचं तर मी खूप बोलू शकतो, कारण 25 वर्ष मी त्यांचा डायरेक्टर स्ट्रेस आहे होतो आणि त्याच्या अगोदर पण मी त्यांच्यासोबत होतो. म्हणजे माझ्या आयुष्यातली 30 वर्ष त्यांच्यासोबत गेली. आज या महाविद्यालयामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा जयंती साधना साजरा करण्यात आला आणि आज महाविद्यालयात मी मागच्या 5-7 वर्षापूर्वी मॅडम आलो होतो. ते महाविद्यालय आजच्या महाविद्यालयामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा जो इतका बदल आहे, मग मला वाक्य आठवलं की खरंच परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. आणि मग इतकं चांगलं परिवर्तन 2 प्रकारचं असतं, एक विधायक असतं आणि विघातक असतं. विधायक परिवर्तन पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्याचं कारण असं आहे, एक तर पतंगराव कदम साहेबांचं ह्या महाविद्यालयाशी खूप जवळचं नातं होतं आणि पहिल्यांदा मला तुम्हाला सर्वांना धन्यवाद द्यायचे. मॅडम असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, इथले मॅनेजमेंट कमिटी असतील, स्थानिक सगळे लीडर्स असतील, सर्व पक्षाचे. राजकारणाचा मी जरी साहेबांचा सुविधायक असतो, मी पतंगराव कदम साहेब म्हटलं की राजकारणाशिवाय असा विषय येऊ शकत नाही. पण मी बोलताना मी असं तटस्थ असेल, म्हणजे माझ्यामध्ये कुठलाही पक्ष किंवा काय असं काही असणार नाही. जे बोलेल मी ते पारदर्शी असेल, सत्य असेल आणि विशेष म्हणजे माझी भूमिका नेहमी एका अभ्यासकाची असेल असं समजायला काही हरकत नाही. म्हणून मी मॅडमना गौरी पाटील मॅडम दोघांनाही म्हटलं की मी माझ्या आयुष्यात ज्या पतंगराव कदम साहेबांना पाहिलेलं आहे ते पतंगराव कदम साहेब मी व्यक्त करणार तुमच्या समोर. मग मी हे सांगणार, मग मी ते सांगणार की मग मी कसा, मी असा, मी साहेबांच्या जवळचा, हे माझं कौतुक मी सांगणार. त्याच्यापेक्षा मुलांना पतंगराव कदम साहेब कोणते पाहिजे, त्यांना कोणते पतंगराव कदम साहेब समजून घ्यायचे आहेत, हे जर मला तुम्ही काही प्रश्न विचारले तर ते मी अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेन असं मला वाटतं. कारण पतंगराव कदम साहेबांच्या सोबत मी 30 वर्ष काढली, तर मग मी पहिल्यांदाच एकदा जाहीर करून टाकतो, या पृथ्वीतलावरती पतंगराव कदम साहेबांच्या सहवासामध्ये सर्वात जास्त भाग्यशाली असणारा माणूस मी आहे. हे भाग्य डॉक्टर विश्वजित कदम साहेब, डॉक्टर शिवाजीराव कदम सर, आमच्या आदरणीय वैद्य साहेब, अस्मिताताई, भारतीताई, पुन्हा कोणालाही लाभलेलं नाही. एवढं मोठं प्रचंड भाग्य मला लाभलं. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं संचित काय, तर पतंगराव कदम साहेबांच्या सहवासात मला एवढी वर्ष राहता आलं. साधारण 18 वर्ष तर मी आणि साहेब आम्ही एकत्र राहायचो. आता मी मगाशीच स्टाफमध्ये सांगितले हा मी आहे ना, हा मला आवडत नाही, पण तो मी सांगितल्याशिवाय पण जमणार नाही. कारण मग माझी साहेबांची अटॅचमेंट कशी झाली, मी साहेबांना कुठे भेटलो, कसा भेटलो, म्हणजे कशा पद्धतीनं साहेब माझ्या आयुष्यात आले. आणि ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी नाही कोणी कुठल्या तरी जीवनाच्या टप्प्यामध्ये येत असतं. मित्रांनो, मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की मी पतंगराव कदम साहेबांचा लहानपणचा कार्यकर्ता होतो. आता एक आठवण, छान आठवण सांगतो. फक्त याच्यात ते राजकीय दृष्टीने कोणीही बघायचं नाही. जे राजकारणात काही पक्षपाती बोलतो चुकून अनावधानानं, तर ते व्हायरल करायचं नाही. ती गोष्ट इथंच तुम्ही विसरून जावा. कारण सध्याचा काळ बोलण्यापेक्षा न बोलण्याचा जास्त आहे. वाटा अंधार वाटा आहे. प्रवास करताना फार विचार करून प्रवास करावा लागतो. पावलं टाकताना पण विचार करून टाकायला लागेल. पण मी जे बोलेन ते प्रेमापोटी बोलतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये मी सगळ्याच लोकांचा एक उल्लेख करणार आहे. संपतराव चव्हाण साहेब त्या विभागाचे एक नेते होते. डॉक्टर पतंगराव कदम साहेब ज्या वेळेला 80 ला पहिली निवडणूक साहेबांनी आपल्या भागातील लढवली, त्याच्या अगोदर पण एक साहेबांनी निवडणूक पुण्यातून लढवलेली होती. त्याच्यामध्ये साहेबांचा मूल्यवान पराभव झालेला होता. पतंगराव कदम साहेबांचं राजकीय जर मूल्यमापन करायचं झालं तर त्यांच्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा पराभव सांगतो. मी ते कशासाठी सांगणार आहे की अब्राहम लिंकन मानताना ज्या वेळेला आपण पहिल्यांदा असं म्हणतो की 35 वेळा ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये अपयश आलं, तो माणूस एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. म्हणजे अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि एका बाजूला मी पतंगराव कदम साहेबांचं अपयश सांगणार आहे की मी सांगितलं 1978 ची निवडणूक साहेब पुण्यामधून लढले ते पदवीधर शिक्षक पदवीधर, तर त्याच्यामध्ये साहेबांचा पराभव झाला. पुन्हा मग 80 संख्येतून उभा राहिले. त्यावेळेला 80 साली ह्या विभागाचं नेतृत्व करत होते आदरणीय संपतरावजी चव्हाण साहेब आणि ते माझ्या गावी आले होते. मी 8वीला होतो आणि मी पतंगराव कदम साहेबांच्या वरती भाषण केलं वर्गामध्ये. तर रंजना पाटील मॅडम म्हणजे त्यांच्या जवळच्याच त्यांच्या बाबतीतल्या आणि त्यांनी त्यांना सांगितलं. मग चव्हाण साहेब आले आणि त्यांची जीप होती, मला त्यांनी बाहेर बोलवून घेतलं आणि मला म्हटले की बा
तू पतंगराव कदम साहेबांच्यावर भाषण केलंस का? तर हो म्हटलं केली तुम्ही. तर म्हणजे बघ तू लहान आहेस अजून 8वीला आहेस, असं राजकारणावर लहान मुलांनी बोलायचं नसतं. मग मी बघा लहान होतो, मग म्हटलं रंजना पाटील मॅडम तुमच्यावरती बोलतात म्हणून मी पतंगराव कदम साहेबांच्यावर बोललो. तर त्यांना इतकं कौतुक वाटलं, त्यांनी माझ्या पाठीवरती हात टाकला. त्यावेळेला 80ची निवडणूक दुर्दैवाने पतंगराव कदम साहेब हारले. पुन्हा 85ची निवडणूक पतंगराव कदम साहेब जिंकले. दोन्ही वेळेला पतंगराव कदम साहेबांनी बंडखोरी केलेली होती. 80ला बंडखोरी केली, पुन्हा 85ला बंडखोरी केली आणि मग लगेचच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. साहेब तात्पुरती बंडखोरी करायची आणि परत पक्षात प्रवेश करायचे. साहेब फार व्यवहारिक होते. साहेबांचा तो जो राजकीय टप्पा आहे तो सांगण्याच्या अगोदर थोडासा मी पाठीमागे जातो. मग साहेबांनी 85ची निवडणूक जिंकली, पुन्हा 90ची निवडणूक जिंकली, पुन्हा 95च्या निवडणुकीमध्ये साहेब पराभूत झाले. संपतराव अण्णा संपतराव देशमुख साहेबांच्याकडून पराभूत झाले. पुन्हा संपतराव अण्णांचं दुर्दैवाने निधन झालं आणि 2-2.5 वर्षांनी लगेच पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा पतंगराव कदम साहेब पराभूत झाले. पृथ्वीराज बाबा देशमुख जे आहेत त्यांनी त्यांचा थोड्याशा मतांनी पराभव केला. ओके, आणि मग पुन्हा 99ला साहेब निवडून आले. पुन्हा 2004ला 2009 हा जो प्रवास आहे साहेबांचा, 2014 आणि पुन्हा 2018ला साहेबांचं दुर्दैवाने ते आमदार असतानाच निधन झालं. आणि मग विश्वजित कदम साहेबांचा कसा हृदय झाला वगैरे त्या गोष्टी मी पुन्हा वळेन, कारण नवीन जनरेशन आहे. प्रत्येक ठिकाणी जायचं तिथं मला मुलं विचारतात किंवा लोक असे विचारतात की ते दोन प्रवाह आहेत, एकाच कुटुंबामध्ये एका बाजूला पतंगराव कदम साहेब आणि एका बाजूला विश्वजित कदम साहेब. तर मुलांच्या मनात शंका आहे की पतंगराव कदम साहेब कसे, त्यांचं कार्यकर्तृत्व कसं, मग विश्वजित कदम साहेब कसे, त्यांचं कार्यकर्तृत्व कसं. मी शिवाजीराव कदम सरांचाही आता मॅडमशी बोलताना उल्लेख केला. ज्या हॉलमध्ये मी बोलतोय ते माझे गुरुच आहेत, डॉक्टर शिवाजीराव कदम सर. आणि मग मी कसा आलो ह्या कुटुंबाकडे, तर मी तुम्हाला सांगितलं की मी 8वीला असल्यापासून राजकारणामध्ये साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. पण मी इतका चांगलं काम करत होतो, परंतु माझी ओळख खरंच तिथपर्यंत नव्हती. साहेबांच्यापर्यंत मी पोहोचलो नव्हतो. मी साहेबांच्यापर्यंत पोहोचलो आयुष्यामध्ये. मग मी लता मंगेशकरच्या फार जवळचा झालो. त्यांचा अगदी मानसपुत्र म्हणून एका बाजूला सचिन तेंडुलकर, एका बाजूला मी. सचिनपेक्षा माझ्यावर खूप प्रेम होतं, मला सांगायला खूप आनंद वाटतो. म्हणजे मी नशीबवान आहे. एका बाजूला बाळासाहेबांच्या पेक्षा साहेबांनी माझ्यावर प्रेम केलं, त्यांच्यापेक्षा जास्त समाज मला लाभला, तोही माझ्या नशिबाचा भाग आहे. लतादिदी माझ्या खूप जवळ होत्या, मी त्यांच्या जवळ होतो, आणि सचिनजींच्या पेक्षा त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. हे माझ्या आयुष्याचं संचित आहे. मला तुम्हाला याच्यातून एक वेगळा संदेश द्यायचा आहे. हे मला माझ्या आयुष्यात का मिळालं? मी माझी कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची नव्हती, समाजकारणाची तर अजिबातच नव्हती. आणि मग मी साहेबांच्या जवळ कसा गेलो, कशामुळे पोहोचलो? मित्रांनो, मला तुम्हाला जी गोष्ट महत्वाची सांगायची आहे, गौरी पाटील मॅडमनी माझा परिचय करून देताना तुम्हाला सांगितले की सुनील चव्हाण हे वाचन चळवळीचे संस्थापक आहेत. माझ्या वाचन चळवळीचे अध्यक्ष कोण आहेत माहिती? मी संस्थापक असलो तरी माझ्या वाचन चळवळीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर भालचंद्र नेमाडे. डॉक्टर भालचंद्र नेमाडे या महाराष्ट्रात दिग्गज व्यक्तिमत्व आहे, आणि महाराष्ट्रातलेच नाही तर या भारतात एक असामान्य असं व्यक्तिमत्व आहे. भारतामध्ये साहित्यात नोबेल रवींद्रनाथजी टागोरांना मिळालेलं होतं 1913ला. पुन्हा जर कधी मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा जर भविष्यात कदाचित जर कोणाला मराठी भाषेत पहिलं पारितोषिक नोबेल द्यायची वेळ आली तर ते माझ्या गुरुला मिळेल. ते म्हणजे माझे गुरु डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर. नेमाडे सरांच्यापर्यंत कसा पोहोचलो? आपले माझे आदरणीय राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम साहेब यांच्यापर्यंत कसा पोहोचलो? आता एका सामान्य कुटुंबातला मुलगा इथपर्यंत कशा एवढ्या मोठ्या गप्पा सांगतो, पोहोचतो कसा, काय कसं, ती जागरूक मित्रांनो कशामुळे झाली माहिती? अशी कोणती गोष्ट होती माझ्या आयुष्यामध्ये? एकच गोष्ट माझ्या हातात होती, माझ्या आयुष्यात होती, आणि ती म्हणजे माझी पुस्तक. त्या ग्रंथाने आणि पुस्तकाने मला इथपर्यंत पोहोचवलं. त्याची गोष्ट अशी झाली की मी एवढं वाचत होतो की दुर्दैवानं किंवा सुदैवानं मी 12वीला 3 विषयात पहिला, बोर्डात पहिला. आणि विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळेला आपले शिक्षण मंत्री होते आणि पतंगराव कदम साहेब आपले आमदार होते. 90ला पुन्हा एकच वर्षांनी साहेब राज्यमंत्री झाले, शिक्षण राज्यमंत्री झाले. आणि मग साहेबांनी तुम्हाला माहिती आहे भांडून राज्य शिक्षण मंत्री होते, पण ते भांडले. बाळासाहेब भांडले नाही, राज्यमंत्री म्हणून त्यांनी चुपचाप 2-3 वर्ष काढली. पण साहेब गप्प बसणारे नव्हते, त्यांनी भांडले आणि शिक्षण क्षेत्राचा स्वतंत्र कार्यभार म्हणजे ते कॅबिनेट कॅबिनेट म्हणजे सगळं कॅबिनेट पतंगराव कदम साहेब चालवत. अशा पद्धतीने साहेबांची 91 सुरुवात झाली. 90ला मी साहेबांना भेटलो, आणि ज्या दिवशी मी भेटलो त्या दिवशी साहेबांनी माझ्या पाठीवरती हात टाकला आणि मला म्हटले चल गाडी प्लीज.
आजपर्यंत अजून सुद्धा बाळासाहेबांनी कार्यक्रम उतरवलेला नाही आणि मला नाही वाटत की त्यांची पुढची पिढी पण मला उतरवू शकेल. कारण तो जिव्हाळा, ते प्रेम जे साहेबांनी दिलं तेच प्रेम मला कुटुंब करून मिळते आणि त्यांच्यामुळे मला जनतेचं खूप प्रेम मिळालं. जाता तिथे असतील पतंगराव कदम साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, एन.डी. पाटील साहेब असतील, ही सगळी माणसं मी कोळून प्यालो. कारण माझ्या हातात बोलण्याचं एकच मशीन होतं, ते म्हणजे शब्दांचं मशीन आणि पुस्तक. पुस्तकं काय करू शकतात, काय किमया करू शकतात त्याचं मी उदाहरण सांगतो. तुम्हाला माहिती आहे पतंगराव कदम साहेबांचं आत्ता कांबळे साहेबांनी सांगितलं की संसाराचा त्यांचा जो प्रवास आहे तो सांगितला की रोज चालत चालणं येणं आणि कुंडल क्रांतिकारकांची माते, क्रांतिकारकांची माते आहे. क्रांतिकारकांच्या या मातीमध्ये पतंगराव कदम साहेब आले. तिथं त्यांच्या आयुष्यातली पहिली क्रांती घडली. त्यांची दुसरी क्रांती होती यशवंतराव मोहिते भाऊ त्यांना भेटले की त्यांच्या आयुष्यातली दुसरी क्रांती होती. यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील ही दिग्गज निघले, ही पतंगराव कदम साहेबांच्या आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती होती. पण या क्रांतीच्या अगोदर पतंगराव कदम साहेबांच्या आयुष्यातली अजून एक क्रांती होऊन घडलेली होती. जेव्हा त्यांनी कुंडल सोडलं त्यानंतर त्यांची पावलं कर्वे अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत गेली. पतंगराव कदम साहेब साताराला गेले, रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला. सूर्यवंशी सर तिथे होते. त्याच्यानंतर आपले कोल्हापूरचे पाटील साहेब होते. ही सगळी मंडळी होती आणि पतंगराव कदम साहेब रयत शिक्षण संस्थेमध्ये तिथे भारतामध्ये शिकवत होते. त्यांनी टीचर्स डिप्लोमाला प्रवेश घेतलेला होता. त्या कोर्सला टीडी म्हटलं जातं, टीचर्स डिप्लोमा. तो करत असताना कमवा आणि शिका तिथे पतंगराव कदम साहेबांनी आयुष्यात पहिल्यांदा कष्ट केले. त्याच्या अगोदर कष्ट करणारे कुटुंबामध्ये दादा होते, त्यांच्या आई होत्या, त्यांचे वडील होते. पतंगराव कदम साहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यापासून जो प्रवास सुरू झालेला आहे, त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबात कर्ण कधी जन्माला आला, तो कर्ण कसा जन्माला आला त्याची फार सुंदर गोष्ट आहे. त्या गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की पतंगराव कदम साहेबांचे वडील श्रीपतराव दादा हे वारकरी संप्रदायातले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असणारी कुटुंब, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा देत घ्यायचं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात. हे असे संस्कार संत तुकाराम पतंगराव कदम साहेबांना कधी कळाले? अगदी लहान वयात, बाल वयातच. कारण त्यांच्या तात्यांचे काही अभंग पाठ होते. त्या अभंगाचे संस्कार साहेबांच्या वरती झाले आणि म्हणून साहेबांचे शेवटपर्यंत हात देणाऱ्याचे झाले. ज्यांची उंची आभाळाची, तुम्हाला माहिती आहे, ज्यांची उंची आभाळाची त्यांनी पुढे खाली आली. ज्यांची उंची आभाळाची त्यांनी पुढे खाली आली. तुम्हाला कथा संगीत सरांची एक कविता सांगतो, फार सुंदर कविता आहे. ज्यांची बाग फुलून आली, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी. ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी. ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी. आणि ज्यांची उंची आभाळ एवढी त्यांनी पुढे खाली यावे. ज्यांची उंची आभाळ यावी त्यांनी पुढे खाली यावे. आणि ज्यांचे मळले मातीत पाय त्यांना उचलून कडेवर घ्यावे, त्यांना उचलून कडेवर घ्यावे. पतंगराव कदम साहेबांनी संबंध वाढून जाते. आपल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला कडेवर घेण्याचं काम केलं. हे कामाची प्रेरणा त्यांच्या जीवनात खरी क्रांती सातारमध्ये झाली. प्रति सरकारांच्या जिल्ह्यातली ती क्रांती होती. त्यावेळेला आपला जिल्हा एकच होता मित्रांनो, आणि ती जी क्रांती केली त्या क्रांतीची बीज पतंगराव कदम साहेबांच्या समोर रचणारा महापुरुष म्हणून माहिती आहे. तो महापुरुष कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा. कर्मवीर अण्णांच्या मातीत त्यांच्या संस्कारावर, कुंडलच्या मातीतले संस्कार आणि सातारला कर्मवीर अण्णांचे संस्कार, त्या संस्कारातून पतंगराव कदम साहेबांच्या भविष्यातली बीज अशा पद्धतीनं त्या विचारांचं रोपण झालेलं होतं. आणि म्हणून या महाराष्ट्राला एक विस्तार सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये एवढं उदात्त भव्य दिव्य काम करणारा एक वटवृक्ष कर्मवीर अण्णांची जी धुरा आहे तीच धुरा पुढे नेणारा पतंगराव कदम साहेब. कांबळे सरांनी सांगितलं तुम्हाला त्यांच्या आयुष्याचे टप्पे, त्यांच्या जीवनाचा प्रवास. साहेब नेहमी म्हणायचे की मी कुठून आलो. अमेरिकन एक राष्ट्राध्यक्ष होते की ते नेहमी म्हणायचे, डोंट जज मी वेअर आय कम फ्रॉम, जज मी वेअर आय कम फ्रॉम. मी कुठून आता जिथे उभा आहे तिथून माझं परीक्षण करू नका.
मी कुठून कुठेपर्यंत पोहोचलोय. भारतीय विद्यापीठाचा हयात कुलपती या महाराष्ट्राचा एक नेता आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम करणारा, शिक्षण क्षेत्रामध्ये एवढं भव्य दिव्य काम करणारा नेता, ही पतंगराव कदम साहेबांची ओळख होती. पण ती ओळख सांगताना ज्यांचे बनलेले माती पाय, हे पाय, मातीचे पाय ते कधीच विसरले नाही. जी माणसं स्वतःच्या भविष्यातली माती विसरत नाही, जी माणसं स्वतःची नाती विसरत नाही, तीच माणसं फक्त आकाश कवेत घेऊ शकतात. आणि हे आकाश कवेत घेण्याचं काम पतंगराव कदम साहेबांनी केलं. मानवतावाद आणि माणुसकी या दोन गोष्टीसाठी ते आयुष्यभर झंझत राहिले. ते राजकारणी म्हणून फार मोठे होते असं मी कधीही म्हणणार नाही, पण ते समाजकारणी आणि एक समाजसेवक आणि एक शिक्षण महर्षी म्हणून इतके उंच होते, इतके मोठे होते की त्यांची बरोबरी 1000 वर्षामध्ये असा महापुरुष एकदाच होतो. गांधीजी एकदाच झाले, नेहरूजी एकदाच झाले, बाबासाहेब आंबेडकर एकदाच झाले, पतंगराव कदम साहेब एकदाच होते. आता तुम्ही तुलना करू नका, प्लीज. बरीच लोक तुलना करतात की विश्वजित कदम साहेब कुठेपर्यंत जातात, ते कुठेपर्यंत जातील, ते काय करतील. मित्रांनो, मी नम्रपणे सांगतो, पतंगराव कदम साहेब राजकारते म्हणून या महाराष्ट्रामध्ये फार उंचीवरती जाऊ शकले नाही, कारण त्यांच्या भोवती एक वलय होतं. ते वलय असं होतं की मित्रत्वाचे हात देणारे वलय आणि मैत्रीचा हात पुढे करणारं वलय आणि पाठीमागून जाऊन वार करणारं वलय. माझ्या साहेबावर वार करणारे खूप जण होते. माझा साहेब त्या वारांचा बळी पडला. नाहीतर महाराष्ट्राच्या मनातला, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री साहेब होते, ते झाले नाही. कदाचित ते स्वप्न विश्वजित कदम साहेब नक्कीच पूर्ण करतील. तेवढी धमक, तेवढी ताकद बाळासाहेबांच्या मध्ये आहे आणि तुम्ही सर्वजण त्यांना आशीर्वाद द्याल अशी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो. कारण शेवटी काय आहे, शेवटी तो वाघाचा बछडा आहे. वाघ वाघ असतो आणि बछडा बछडा असतो. पण माझा बछडा माझ्या वाघाच्या खांद्यावर बसलेला आहे. त्यामुळे पतंगराव कदम साहेबांच्या पिढीला जे दिसलं, जी दृष्टी दिसली, त्याच्या पुढची जी दृष्टी आपल्याला एका विश्वजित कदम साहेब व्हावे अशी मनोकामी मी प्रार्थना करतो. आणि पतंगराव कदम साहेबांची जी स्वप्न आहे, मग ती समाजकारणाची स्वप्न असतील, शिक्षण क्षेत्रातले काही प्रयोग असतील, किंवा राजकारणातले काही डाव आणि डावपेच असतील, ते सगळे डावपेच बाळासाहेब नक्कीच पूर्ण करतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण साहेब आपल्याच भागातले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे काय होतं, यशवंतराव चव्हाण साहेबांना ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दिलं, त्यावेळेला कोणती ताकद यशवंतराव चव्हाण साहेबांची होती. एका सर्वसामान्य कुटुंबातला, देवराष्ट्राला सोन घेण्याचं पाणी पिलेला हा सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा, ज्याला मामाकडे एक वेळच्या भाकरीची भ्रांत होती, एकही आमदार पाठीशी नव्हता, एकही खासदार पाठीशी नव्हता. पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद यशवंतराव चव्हाण साहेबांना दिलं. कोणती ताकद पाहिजे यशवंतरावांच्या मध्ये, कोणती ताकद होती यशवंतरावांच्या मध्ये? यशवंतरावांच्या मध्ये एकच ताकद होती, ग्रंथांची ताकद, पुस्तकांची ताकद. आणि ज्या वेळेला या नव महाराष्ट्राचं नेतृत्व घेण्याची संधी यशवंतराव चव्हाण साहेबांना प्राप्त झाली, त्या वेळेला त्यांनी अशा एका युवकाचा शोध घेतला, वेध घेतला. काटेवाडीचा तो युवक, 10 वर्षाच्या खोलीमध्ये राहणारे शरद पवार. काय ताकद होती पवारांची? अरे कांदे बटाटे रस्त्यावर विकणारा मुलगा, काय कांदे पवार साहेबांच्या मध्ये, चव्हाण साहेबांनी पवार साहेबांच्या मध्ये ग्रंथांची ताकद जोडली. ग्रंथांची, आज ग्रंथांची ताकद आहे. मॅडम, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एक दिवस बारामतीला घेऊन जावा आणि 85व्या वर्षी एक बारामतीचा हा युवक काय करू शकतो, या सेंटर भारतातलं प्रथम या सेंटर आणि ते इंटरनॅशनल लेवलचं. माझ्या 25व्या वर्षी झोप लागत नाही माझ्या पवार साहेबांना. ही ताकद, ही शक्ती, ही क्षमता कुठून आली? कशी पेटतात ही माणसं, पुस्तकं पेटवतात ही माणसं. महात्मा गांधींना अंडू दिस लास्ट त्या एका पुस्तकाने पेटवलं. अब्दुल कलाम साहेबांना लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स त्या एका पुस्तकाने पेटवलं. आणि माझ्या बाबासाहेबांना एकाच पुस्तकाने गौतम बुद्धांच्या पेटवलं. मॅडम, तुमचे विद्यार्थी, तुम्ही आम्ही का पेटवून उठत नाही? मी ज्या शाळेमध्ये जातो, ज्या महाविद्यालयामध्ये जातो, तिथे एकच प्रश्न विचारतो की तुम्ही विद्यार्थ्यांना काय वाचता? याचं मला प्रश्नाचं उत्तर देऊ नका प्लीज. तुमचे गुरुजन काय वाचतात आणि तुमचे पालक काय वाचतात हे मला सांगा. मी पण एका मुलाचा बाप आहे. माझ्या मुलाच्या हातात अँड्रॉइडचा फोन असतो. तो आला की काका पप्पा मला अँड्रॉइड कधी मिळणार? आपण पालक म्हणून, तो काही प्राध्यापक आहे, आपण आपले पालक म्हणून आपल्या मुलांच्या हातात काय देतो? कुठून येतात त्यांच्या हातात मोबाईल? कोण देतो त्यांना हे आणून? पाटील मॅडमच्या घरी ज्या वेळेला क्रेटा येते
त्यावेळेला मला वाटतं की माझ्या घरी पिढीचा आली पाहिजे. त्यांच्या घरी टीव्ही नसतो ना तोपर्यंत माझ्या बायकोला टीव्हीची काही गरजच नसते. पण शेजारच्या कुलकर्णीबाईंच्या घरी एवढा चांगला भव्यदिव्य टीव्ही आल्यानंतर माझ्या घरी नसावा ह्या गोष्टीची माझ्या बायकोला पोचणी लागते. आणि जोपर्यंत एक तारीख येत नाही आणि मी माझ्या घरात टीव्ही आणून देत नाही तोपर्यंत माझी बायको शांत होत नाही. आणि मग मी माझ्या मुलाचा कान फिरवतो आणि त्याला म्हणतो, बेटा तुला लाज नाही वाटत, वाचत नाहीस तू? अरे बाप किती वाचतो, आई किती वाचते. बेटा विचारण्याचा आपल्याला हक्क कुठे? आपण त्यांना फोन घेऊन देतो, त्यांच्या हातात अँड्रॉइड फोन घेऊन देतो आणि मग त्यांनाच विचारतो, अरे तुम्ही कशाला फोन बघता, तुम्ही वाचत जाणार, स्वतःला पुस्तकात घालून इथं कशाला घालून घेताय या मोबाईलमध्ये. अरे ती त्यांच्या जोडून आणलेला फोन हे कोण देतो त्यांच्या हातामध्ये? हे आभास विश्व आहे ना, हे आभास विश्व करणारी माणसं तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणून माझा दोष नव्या पिढीला विद्यार्थ्यांना नाही आहे, तो दोष आहे तो आपल्या पिढीला आहे. आपण वाचत नाही. जोपर्यंत आपण वाचत नाही ना, एक गोष्ट सांगतो, एक साधनच कर. एक माऊली असते आणि मुलगा खूप आजारी असतो आणि खूप ठिकाणी जाते, खूप डॉक्टरांच्याकडे जाते, उपचार करते, कुठेही फरक पडत नाही. मग शेजारची माऊली म्हणजे त्या डोंगरावरतीचा एक साधूबाबा बसले, ती जाते साधूबाबांच्याकडे. साधूबाबा गेल्यानंतर त्या बाळाला पाहतात, त्याच्या अंगाला असे सगळे दुःख वगैरे झालेले असतात, ते पाहतात आणि त्याला म्हणतात, काय तू फार गोड खातोस का बाळ? तर त्याची आई म्हणते, कायम गोडच खात असतो, सारखा गुळातच फुटलेला असतो. बरं म्हणते, ठीक आहे, एक काम कर. ते अंगाला घेतात, त्याच्या असं कपाळी माथ्यावर लावतात आणि म्हणतात, बाळ आजपासून भरपूर गोड खायचा, जा. ती माऊली त्याच्या तोंडाकडे बघत असते. माऊली म्हणतो, पुढच्या आठवड्यात ये बाळाला. एक आठवडा जातो, माऊली सर्वांना सांगते, कसला काय साधू भोंदू आहे नुसता, माझ्या बाळाला टिक्का लावला म्हणतो खूप खायचा. तेव्हापासून तर ह्याचा तारतम्य तुटलेलाच आहे, हा जास्तच गोड खायला लागला. एक आठवडा घेऊन जातो, पुन्हा ती माऊली त्या साधूकडे घेऊन जाते आणि पुन्हा ते साधू महाराज त्याला टिक्का लावतात आणि म्हणतात, बाळ गुळ खात जाऊ नकोस. ती माऊली म्हणते, महाराज तुम्हीच जर सांगितलं त्याला खा म्हणून तो आता खूप खायला लागला. त्यावेळेला ते साधू महाराज जे म्हणतात ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात, माऊली हे बघ, मी स्वतः गेल्या आठवड्यापर्यंत गुळ आणि साखर खातो, त्यामुळे मला त्याला सांगायचा काहीच अधिकार नव्हता, म्हणून मी त्याला सांगितले की तू गुळ खायचा. पण गेली एक आठवडा झालं मी माऊली गुळाला साखरेला स्पर्श केला नाही आणि म्हणून मला अधिकार आहे त्याला सांगायचं. आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये जिथे जातो सातारला गेल्यानंतर तर पहिल्यांदा सांगतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही वारस म्हणून चालणार, त्या वारसांच्या हातामध्ये ज्या विचारांची शिव विचारांची ज्योत येते त्या हातांना दारूचा स्पर्श करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून माझ्या युवा मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरत असाल, पोसत असाल, त्या विचारावरती आपली पिढी जर पोचणार असेल तर तुमच्या हातामध्ये गुटखा मावा आणि दारूचा ग्लास घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. ज्या हातामध्ये दारूचे ग्लास येतात, ज्या हातामध्ये दगड येतात, ते हात कधीही क्रांती करू शकत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे तो वारसा रक्ताने येत नाही, तो विचाराने होऊ शकतो आणि तेच आपल्या हातात असतं. आणि म्हणून मित्रांनो, की जीवनामध्ये तुमच्या हातामध्ये दगड घेण्यापेक्षा तुमच्या हातामध्ये पुस्तक घ्या. क्रांती पुस्तकाने होत असते. ट्रम्पना उत्तर मोदी साहेबांच्या बद्दल मी बोलणार आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल बरंचच बोललं जातं. मला शैक्षणिक उंची कोणाची मोजण्याची, मी कागदाच्या भेंडोळ्यावरती कोणाची शैक्षणिक उंची कधीच मोजत नाही. माझा ज्ञानेश्वर, माझा तुकोबा हे कुठल्याही विद्यापीठामध्ये गेलेले नाही. पण मला मोदी साहेबांना हेच सांगायचं आहे, हे छोटं व्यासपीठ आहे, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. दादा दिली असतं तर नक्कीच पोहोचला असता. पण मला त्यांना हे सांगायचं आहे की हे जे देशाचं राजकारण आहे, मग ते काँग्रेसचं असेल, मग ते भाजपचं राजकारण असेल, हे राजकारण कुठेतरी थांबवायला पाहिजे. तुम्ही ह्या देशाचे पंतप्रधान झालात, देश तुमचा आहे. ज्या व्यासपीठावरती तुम्ही आलात ना, की तिथे राजकारणाचा विषय संपला पाहिजे. पण मला एक अभ्यासक म्हणून या देशाची खूप काळजी वाटते. त्याचं कारण असं आहे की गेली 12, 15, 16 वर्ष, गेली 10, 12 वर्ष आपण एकमेकाचे फक्त द्वेषच करत चाललो. मग गांधीजींचा द्वेष असेल, नेहरूंचा द्वेष असेल, किंवा एका बाजूनी सावरकरांचा द्वेष असेल. हा भारताची संस्कृती ही नाही, हे थांबायला पाहिजे. आणि ही जबाबदारी राजकर्त्यांची नाही. राजकर्ते कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचे असू द्या, ते कधी खरं बोलणार नाही. तुमच्या युवकांचे जे माते आहेत, तुमच्या युवकांच्या मात्यामध्ये त्यांना पुस्तकं, त्यांना विचार, त्यांना गांधीझम, त्यांना बौद्धिझम पेरायचा नाही आहे. त्यांना गौतम बुद्ध नको आहे.
त्यांना युद्ध पाहिजे, हे खोटं बोलत राहतात सगळ्या पक्षाचे नेते. ते कोणीही होणं कधीही खरं बोलणार नाही. तर मग आपल्या युवा पिढीशी खरं कोण बोलू शकेल? आपल्या युवा पिढीशी आपले पालक आणि आपले प्राध्यापक, आपले गुरुजन हेच फक्त खरं बोलू शकतात. हे का खरं बोलू शकतात? कारण त्यांना खऱ्या पिढ्या घडवायच्या. राजकारण्यांना पिढ्या घडवायच्या नसतात. द्वेष, मच्छर आणि तिरस्कार यांच्यापासून ह्या देशामध्ये जे मुक्तभर नेते लांब राहिले, दूर राहिले, त्यापैकी माझा नेता पतंगराव कदम साहेब. येणाऱ्या माणसाचं काम करायचं, तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या गटाचा आहे, तो कोणत्या तटाचा आहे, हे काही त्यांनी पाहिलं. मित्रांनो, ही शक्ती, ही दुनिया कशातून निर्माण होते? ही पुस्तकांच्या पानातून निर्माण होते. पतंगराव कदम साहेब हा खरं तर प्रचंड मोठा बोलण्याचा विषय. मी त्यांच्यासोबत असताना पुन्हा एकदा मी आलो. नरसिंहराव साहेब पंतप्रधान होते, त्या दोघांचे काय संबंध होते मी जवळून पाहिले. अटल बिहारी वाजपेयीजी बीजेपीचे होते, पण पतंगराव कदम साहेबांचे त्यांचे किती जवळचे संबंध होते पाहिले. कलाम साहेबांच्या सोबत त्यांचे संबंध होते. पतंगराव कदम साहेबांना भारतीय विद्यापीठ हा एक असा मानबिंदू होता, अशा शिखरावरती ते होते की ज्या शिखरावरती या देशातल्या विविध पक्षाचे विविध नेते, आभाळाला उंची गाठणारे नेते पतंगराव कदम साहेबांच्या समोर नतमस्तक होत होते. आणि ही शक्ती पतंगराव कदम साहेबांच्या राजकारणाची नव्हती, ती ताकद पतंगराव कदम साहेबांच्या राजकारणाची नव्हती, ती ताकद होती शिक्षण क्षेत्राशी वाहिलेल्या निष्ठेशी आणि केलेल्या समाजकार्याची. हीच खरी त्यांच्या आयुष्याची पावती होती. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एका सामान्य कुटुंबातला मुलगा कुठून कुठे पोहोचला. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे टप्पे होते ते फार महत्त्वाचे टप्पे होते. त्यांना प्रत्येक टप्प्यावरती चांगली माणसं भेटली. कुंडला चांगली माणसं भेटली, सोनसरला चांगली माणसं भेटली, मतदारसंघामध्ये चांगली माणसं भेटली, सातारला चांगली माणसं भेटली. ही जी माणसं आहेत, ही माणसं आपल्या आयुष्याला आकार आणि विकार देत असतात. आणि म्हणून मित्रांनो, पतंगराव कदम साहेबांच्या कार्याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या आयुष्याचे असे अनेक पैलू आहेत. राजकारण एका बाजूला आहे, शिक्षण क्षेत्र एका बाजूला आहे, सहकार क्षेत्र एका बाजूला आहे. एक माणूस एका जीवनामध्ये किती गोष्टी करू शकतो याचं हे उदाहरण. साहेब ह्या सगळ्यांच्या पलीकडचे होते. पलूसला एकदा जाताना एक मुलगी चाललेली होती आणि 2-3 मुली होत्या त्यांच्या पायावरती. इतक्या मुलीच्या पायात चप्पल नव्हतं. साहेबांनी गाडी थांबवली, मला चप्पल घ्यायला सांगितलं. एका छोट्या मुलीचं चप्पल घे म्हटलं आणि चप्पल आणलं. साहेबांच्याकडे साहेबांनी त्या मुलीला गाडीजवळ बोलवलं, गाडी थांबवली आणि तिला म्हटले बाळ चप्पल घाल. हे पतंगराव कदम साहेब. एका कंडक्टरच्या मुलाला मला फोन केला, मी काश्मीरला होतो आणि माझा फोन लागत नव्हता. साहेब मला 2-3 वेळा फोन करत होते. पुन्हा मी रेंजमध्ये आल्यानंतर पाहिलं, साहेब म्हणते अरे तो आपल्या मोहिते वडगावचा कोणताही मुलगा एका कंडक्टरचा बेस्टमध्ये त्याचे वडील आहेत. म्हटलं आहे ना साहेब, त्याचं नाव सांग म्हटले, मला त्याला MBBSला ॲडमिशन घ्यायचं. हे पतंगराव कदम साहेबांनी माहिती. कुठलाही व्यक्ती आला त्याच्या पुढे कोणताही, तो कोणत्या गावचा कुठून आलास एवढंच विचारायचं. तो कोणत्या पार्टीचा, तो कोणत्या गटाचा, कधीही पाहिलं नाही. त्यांच्याकडे फी माफीसाठी एवढे ढीगभर अर्ज यायचे. कितीतरी डॉक्टर्स, इंजिनियर्स, महापौर, मोठमोठे आमदार, खासदार यांची पण मुलं फी माफी करून द्यायची. साहेब कधी बघायची नाही. पण एक गोष्ट होती की जीवनामध्ये 10 कामं केली तर एक काम एका सर्वसामान्य माणसासाठी केलं पाहिजे, शेवटच्या घटकासाठी केलं पाहिजे असे मानणारे साहेब. साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं अत्यंत साधं व्यक्तिमत्व होतं. खाण्यापिण्याच्या सवयी साध्या होत्या. कुठेही जाताना गाडी, पलूस असेल, अमनापूर असेल, कुठेही गाडी थांबायची, असं चिंचणी कुठेही, किंवा मतदारसंघात तर सोडाच, कुठे नाशिक, जळगावला दौरे असताना सुद्धा शेतात काम करत असलेल्या महिला, शेतकरी माणसं दिसली थांबवायची. आणि बैल कोणत्या जातीची बैल आहे, खिलार काय, हे ते काय आहे, हे काय आहे, ते काय, असं साहेब विचारायचे. आणि मग जाता जाता त्यांच्या हातून भाकरी घ्यायची, त्याच्यासोबत खायची. त्या लोकांना पतंगराव कदम साहेब इतका मोठा माणूस, त्यांना असं वाटायचं की हे स्वप्न ते घ्यायला. पण माझा साहेब हातात भाकरी खायचं, स्वतः खायचे भाकरी. आणि भाकरी खाल्ल्यानंतर त्यांच्या पाठीवरती हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यायचे. लोकांना आश्चर्य वाटायचं, पतंगराव कदम साहेब इतके साधे अशा पद्धतीने ते आपल्याशी वागू शकतात. खूप साधे होते. 91 सालची गोष्ट सांगतो. 91ला राज्यमंत्री होते, शिक्षण राज्यमंत्री असताना असं एका ठिकाणी नंदुरबारकडे चाललेली होती. त्या भागातली शाळा होत्या आणि काही मुलं त्यांनी जेवत होती आणि काही मुलं खेळत होती. तर ती गाडी थांबवली साहेबांनी. त्यांचा संवाद साधून मुलांना बोलवलं की ती मुलं जेवतात, तुम्ही का नाही जेवत? ती मुलं म्हणली की आम्ही भाकरी नाही आणली. का रे? आमच्या
आमच्या घरी आमची गरिबी आहे, आम्हाला भाकरी नाही परवडत. मित्रांनो, एक वेळची जेवण आहे. पत्रकार कदम साहेब स्वतःचा मोठा आठवण. ते मुंबईला आलेले, नरसिंह साहेबांना पत्र लिहिलं. आणि मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला गोरगरिबांच्या मागासवर्गीय मुलींच्यासाठी, आदिवासी मुलींच्यासाठी ₹1 भत्ता सुरू केला आणि मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू केली. हे पत्रकार कदम साहेब. आणि तोच प्रयोग होणार भारतभर राहणार. तुम्ही खूप नशीब आहात, त्या भागामध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत शेतीच्या पाण्याचे वगैरे. त्याच्यामध्ये सगळेच आहेत, म्हणजे निरपक्षपणे सांगायचं झालं जे त्यांच्यासोबत त्यांचे इतर क्रांतिकारक सगळेच बाबासाहेब पवार असतील, त्यांचे आजोबा असतील, अनेक मंडळी ह्या भागात तुम्हाला पाणी, ह्या भागामध्ये पाणी परंतु ह्या व्यासपीठावर आमच्या राजांची पण आठवण येते. आमचे राजे नसते तर हा भाग तुम्हाला असा दिसला नसता. तसं पत्रकार कदम साहेब नसते तर आमचा भाग पण कसा दिसला नसता. टेम्पो असेल, टाकायला असेल, अशा प्रचंड भाग आहे. अशा खंडामध्ये एवढ्या मोठ्या असणाऱ्या योजना धडाक्याने आणल्या. धडाके 5 प्रयोग राबवणं याचं नाव पत्रकार कदम साहेब. तुम्हाला माहिती आहे, किर्लोस्करांनी ही सगळी जमीन 36 एकर जमीन हे सगळं आमच्या राजांनी दिलं. 100 वर्षासाठी करार करून दिलं. आपल्या भागाचा खरा इतिहास किर्लोस्करांच्या पासून सुरू होतो. पण याचा कर्ता पुरुष नवापिढीला माहिती असायला पाहिजे की आमचे राजे आहेत भगवान पंतप्रधान. त्यांचं काम शाहू महाराजांच्या सोबत त्यांच्या इतकंच महत्वाचं काम त्यांनी सुद्धा करून घेतलं. त्या भागामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे, अनेक लोकांचा खालीचा आवाज आहे, पण पत्रकार कदम साहेबांचा सिंहाचा आवाज आहे. पण दुर्दैवानं आपल्याला मॅडमनी सांगितलं, उज्ज्वला पाटील मॅडमनी, की त्यांच्या कॉलेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं संशोधनावरती वेळ दिला जातोय. तर मला गौरीताईंना विनंती करायची की तुम्ही आमच्या भागातले, आपल्या भागातली काही मुलं आहेत, नवीन प्राध्यापक आहेत, तर टेकोवरती, टाकारीवरती खरं तर PhDs वगैरे करणारे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजे. हे सगळं त्यांनी आणलं पाहिजे, त्यांनी लिहिलं पाहिजे, त्यांनी प्रबंध सादर केले पाहिजे. आणि असे प्रबंध आल्याशिवाय तो त्या इतिहासाचा जो ऐवज आहे तो ऐवज कधीच आपल्यासमोर येणार नाही. नाहीतर मग काळाच्या ओघामध्ये किर्लोस्कर सर्वात मोठी वाटते. त्यांच्यापेक्षा आमचे राजे मोठे होते, त्यांच्या पाठीशी होते. पत्रकार कदम साहेबांच्या यशामध्ये यशवंतराव मोठे भाऊ होते, वसंतदादा होते, यशवंतराव चव्हाण साहेब होते. यशवंतराव चव्हाण साहेबांची काही स्वप्न अपूर्ण नाही. त्यांना खूप वाईट वाटलं. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं की पत्रकारांची मी संबंध देश फिरलो, मी देशाला उपप्रधान झालो, संरक्षण मंत्री झालो, आणि मला माझ्या भागाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे मला काही योजना विशेषतः ताब्यारी वगैरे करता आली. हे काम तुम्ही करून घ्या. आणि पत्रकार कदम साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना शब्द दिला आणि ते काम पुढे नेलं. अशा पद्धतीने एका मी सगळी काम होऊ शकत नाही, अनेक काम अपूर्ण आहेत, सर्वांची अनेक स्वप्न अपूर्ण. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत. मी बापू आणि बराच वेळ झाला मी बोललेलो आहे. आता मी विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातले काही प्रश्न असतील, कसे होते, काय होते, कारण मी बोलणार की मी एकतरी बोलणार. मी बोललो सांगितलं तर आपण असं छानसा संवाद चालूया. जाता जाता मी एकच गोष्ट छोटीशी सांगतो. मला महाविद्यालयाचं डॉक्टर सर्वांचं मॅनेजमेंट कमिटी आणि प्राचार्य उपप्राचार्य यांचे सर्व सहकारी विद्यार्थी, या परिसरातले ग्रामस्थ सर्वांचं खूप अभिनंदन करायचं. मी रोज अनेक महाराष्ट्रावर अनेक ठिकाणी भाषण चळवळीचे विद्यार्थी करत असतो. आपल्या परिसरामध्ये खूप सुंदर ते महाविद्यालय पुढे येते, त्याचा मला खूप अभिमान. आणि जाता जाता असं सांगतो की एका विनोबाची भावनी रेल्वेने चाललेली असतात आणि अंधारी रात्र असते, आमुशीची रात्र असते. एक तरुण त्यांच्या शेजारी बसलेला असतो, तो खिडकीच्या बाजूला बसलेला असतो आणि तो कसं पेंगत आठवत डोलत असं बसलेला असतो. विनोबाजी त्याला म्हणतात की बाबा मला तुझ्या जागी बसायचं, बसू का मी? बाबा काय माझ्या जागी बसून काय बघणार आहे, बाहेर तर अंधार आहे. तर विनोबाजी म्हणतात की बाबा मला माहिती आहे की बाहेर अंधार आहे, आमुशीची रात्र आहे, बाहेरचा अंधार दिसणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा, बाहेरच्या जगात अंधार पाहण्यासाठी स्वतःच्या डोळ्यात उजेड असावा. मित्रांनो, हा उजेड निर्माण करण्याचं काम पुस्तकं करत असतात. एवढंच मी आपल्याला नम्रपणे सांगतो. पुस्तकांची माहिती केली नसते तर तुम्हाला आराम दिसले नसते. आणि बाबा मी खूप बोललोय, जाता जाता नव्या पिढीला एवढंच सांगतो की आता महाराष्ट्राचा नेता कोण, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असे अनेक पक्ष आहेत. पवार साहेबांच्या नंतर या महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करणार? मी पवार साहेबांना
राजकीय हेतून प्रेरित होऊन अजिबात नाही बोलत. मला पवार साहेबांच्या नंतर या महाराष्ट्राचं छप्पर कोण हा माझ्या समोर प्रश्न आहे. आणि नव्या पिढीतला नेता कोण, काही नावं तुमच्या समोर येतील, पण मी मित्रांनो सांगतो, नव्या पिढीचा नेता जर निर्माण व्हायचा असेल, मग तो कोणाचाही सुपुत्र असो, मग पतंगराव कदम साहेबांचा सुपुत्र असतील, विलासराव देशमुख साहेबांचे सुपुत्र असतील, उद्या राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, किंवा देवाभाऊंची कन्या पण उद्या येऊ शकते राजकारणामध्ये, सांगता येत नाही. जे कोणी उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील त्यांना स्वतःच्या बाप जगतांच्या नावावरती नेतृत्व करता नाही येणार. ज्यांच्या हातात पुस्तकांची पानं असतील ते महाराष्ट्राचं या देशाचं नेतृत्व करू शकतील. जे वाचणार नाही ते वाचणार नाही. आणि म्हणून वाचन चळवळ ही फक्त शाळा कॉलेजेस मध्ये चालणार नाही, ती विधान भवन मध्ये चालली पाहिजे. ज्या पद्धतीनं माझे एकनाथराव खडसे वाचतात, ज्या पद्धतीनं गोपीनाथरावजी मुंडे वाचत होते, किंवा ज्या पद्धतीनं आपले आभा वाचत होते, त्या पद्धतीनं जर वाचले नाही तर हे कोणीच वाचणार नाही. आणि म्हणून ही माझी महाराष्ट्रातली वाचन चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात युवकांच्या पर्यंत आर्मीपर्यंत पोहोचवली. पण मला आता असं वाटतं की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या अगोदर आपल्या विधान भवनापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या घरात पोहोचली पाहिजे. आजपासून आपल्या मुलांना कृपा करून हा प्रश्न विचारू नका की तू काय वाचतोस, याच्यापेक्षा स्वतःला एक प्रश्न विचारा की मी काय वाचतो. एवढं बोलून मी माझं थांबवतो. मला या ठिकाणी पाठवलं मॅनेजमेंट आणि आपले सर्व सहकारी सर्वांनी मला इथं बोलवलं आणि माझ्या साहेबांच्याबद्दल बोलण्यासाठी मला इथं संधी दिली. त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आणि पुढच्या आठवड्यातच मी आपल्या शाळेला स्पर्धा परीक्षेच्या आमच्या फाउंडेशनच्या वतीने पुस्तक आणून देतो. माझा शब्द